नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय आता अभिला सर्व सत्य सांगणार आहे. तो सांगणार आहे की रेवाने आपल्या आरती वहिनीला मारलेला आहे, त्याचबरोबर मलाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा सर्व गोष्टींचा उलगडा अक्षय हा अभिच्या समोर करणार आहे. त्यानंतर अभि हा रेवाला सोडून देणार आहे. त्याचबरोबर शशिकांत मुकादम याचं जे कारस्थान आहे ते अक्षयच्या समोर आल्यानंतर अक्षयने जे रौद्ररूप घेतलेलं आहे, जणू काही तो शशीच्या नरडीचा घोट घेणार की काय अशा अवस्थेत तो बाहेर पडलेला असतो, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता रमाकांत काकांनी अभिला बोलवलेलं आहे आणि अभिला अक्षयच्या रूममध्ये बोलवलेलं आहे. अभि तिथं आलेला असतो. रमाकांत काका मग बोलणार तेवढ्यात अक्षय तिथं दिसतो आणि अभि चिडतो. अभि म्हणतो की माझं फायनल आहे, मी लग्न करणार आहे म्हणजे करणार आहे. तेव्हा अक्षय म्हणू लागतो की अरे अभ्या, माझं ऐकून तरी घे आधी, मी काय सांगतोय ते. पण अभि मात्र ऐकायलाच तयार नसतो. अभि म्हणत असतो की नाही, शक्यच नाही ते, मी अजिबात ऐकणारच नाही. या निर्णयावर अभि स्ट्रॉंग असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की तू स्वतःच्याच बायकोला किडनॅप केले. आणि त्यावेळेस अक्षय त्याला तसं म्हटल्याबरोबर अभि म्हणतो काय बोललास तू. तेव्हा अक्षय म्हणतो हो, रेवा तुझी बायको आहे ना, तुमच्या दोघांचं लग्न झालंय. हे ऐकता क्षणी आता इकडे अभिला खूप राग येतो. अभि म्हणतो म्हणजे तुला सगळं आठवतंय आणि तू माझ्या भावनांशी खेळलास, असं म्हणत आता अभिने अक्षयचा गळा पकडलेला असतो आणि तो त्याला बोलू लागतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभिने अक्षयचा गळा पकडलेला असतो. तेव्हा रमाकांत काका हे अक्षयला सांगू लागतात की अक्षय शांत हो, अभि शांत हो, तू आत्ताच मला कळलेलं आहे अक्षयने हे सगळं कशासाठी केलेलं आहे ते तू समजून घे, असं म्हणत रमाकांत काका अक्षयला समजून सांगत आहेत. त्याला म्हणत आहेत की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. अक्षय म्हणत असतो की अभ्या, एकदा माझं ऐक फक्त, मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे आधी, असं म्हणत अक्षय त्याला समजून सांगत असतो. पण अभि मात्र ऐकायलाच तयार नसतो. अभि म्हणत असतो की नाही. आणि त्याचबरोबर अक्षय म्हणत असतो तुला माहिती आहे का मी हे सगळं कशासाठी केलेलं आहे. तेव्हा अभि म्हणतो की कशासाठी केलेस, म्हणजे काय कारस्थान आहे तुझं या सगळ्यामागं, कशासाठी केलेस सांग ना मला आत्ता, मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. आणि त्यावेळेस अक्षय म्हणतो की हे सगळं रेवाचं कारस्थान उघडं करण्यासाठी केलेलं आहे. तेव्हा अभि म्हणतो की मी काय म्हणून विश्वास ठेवायचा आहे तुझ्यावरती आणि कशासाठी ठेवू मी विश्वास, कारण आत्तापर्यंत तू मला फसवलेलं आहे. तू माझ्या भावनांशी खेळत होता, तुला सगळं आठवत होतं, तरीही तू माझ्या बायकोशी, तुला माहिती आहे ना रेवावर माझं प्रेम आहे, तरीही तू माझ्या बायकोशी लग्न करायला निघाला आहेस. असं सगळं ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की त्यामागं काही कारणं आहेत, कारण रेवाने मला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, मला पुरावे गोळा करायचे होते. अभि म्हणतो की हे सगळं खोटं आहे, मी तिच्याशी लग्न करू नये म्हणून तू बोलत आहे. आणि अभि चिडलेलाच असतो. अभि ऐकूनच घेत नसतो. अक्षय त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय म्हणत असतो की अभ्या ऐक, मी काय सांगतोय एकदा ऐकून घे अभ्या. पण अभ्या मात्र ऐकायला तयार नसतो. इकडे आनंद आणि पंकज काका, त्याचबरोबर इकडे रमाची आई सर्वजण तिथं असतात आणि त्याचबरोबर मंगलमावशी आणि कावेरीही बोलत असतात. तेव्हा रमाची आई म्हणते की अगं मंगल, काय होणार आहे, ती रेवा सापडणार आहे का नाही, एवढं सगळं चालू होतं आणि हे सगळं काय होऊन बसलंय, मला ना कळतच नाही आहे. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी आनंदकडे पंकज काका येतो आणि विचारू लागतो आणि ते बोलणं गुरुजी ऐकतात. गुरुजी म्हणतात की म्हणजे नवरी पळून गेलेली आहे, नवरी घरात नाही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण त्या धक्क्याने विचारत आहेत की हे सगळं काय झालेलं आहे, कारण नवरी कुठं गेलेली आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पंकज काका म्हणत असतो की मला ना कळतच नाही आहे की काय करायचं आहे ते, कारण काहीही झालं तरीही नवरी कुठं आहे ते कळलं पाहिजे. त्याचबरोबर कावेरी आणि मंगल यांचंही बोलणं सुरू आहे. सगळ्यांना काळजी राहून राहिलेली आहे. कावेरी म्हणत आहे की मी यांना सांगितलं होतं संपवा हे नाटक, पण यांनी माझं ऐकलेलंच नाही, तर आता काय करायचं आहे हा प्रश्न कावेरी विचारत असते. आणि त्याचबरोबर इकडे आद्या बोलत असते. अनय म्हणत असतो जर ती रेवा सापडली नाही तर. त्यावेळेस आद्या म्हणत असते चांगलंच आहे ना, उलट सापडली नाही तर बरं होणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर अनयला ती समजून सांगत असते अरे तुला माहिती आहे ना, जे काय होतं आहे ना ते चांगल्यासाठीच होतं आहे, कारण मलाही असंच वाटत आहे की अक्षयचं लग्न होऊ नये. त्यामुळं माझं म्हणणं आहे की जे काही घडत आहे ना ते एकदम एक नंबर घडत आहे, बरं होईल ती रेवा सापडलीच नाही तर, गेली ना एकदाची पळून, बरं झालं, असं ती बोलू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता
पंकज काका आणि त्याचबरोबर अस्मित यांच्यामध्येही बोलणं सुरू आहे. पंकज काका जाऊन तिथे जे जेवणाचे पदार्थ बनवले गेलेले आहेत तिथे पाहत असतात आणि त्यांना त्यांना कळत नसतं, सुचत नसतं. तेव्हा अस्मित म्हणत असतो की काय होणार आहे हे सगळं, ती रेवा सापडली नाही तर. तेव्हा पंकज काका म्हणतात अरे नाही, सापडायला पाहिजे ती. तेव्हा अस्मित म्हणत असतो मला असं वाटतंय ती सापडायलाच नको आहे, म्हणजे हे लग्नच होणार नाही. तेव्हा पंकज काका म्हणतो की तुला कळतंय का, इतक्या दिवसाचा जो आपला प्लॅन आहे तो सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे, तू असं कसं बोलू शकतोस. तेव्हा अस्मित म्हणतो हो बरोबर आहे. आणि मग अस्मित विचार करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी आणि शशिकांत म्हणजे पार्वती आजी आणि शशिकांत बोलत असतात. त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी ही रेवा सापडायला पाहिजे, नाहीतर आई आपण सगळे भिकारी होणार आहोत, आपण सगळे रस्त्यावर येणार आहोत. तेव्हा आजी म्हणते की तू गप्प बस, आधी शेण खाताना विचार केला नाही आणि आता तुझ्या डोक्यात सुरू आहे, आता तुला कळत आहे की आता काय करायचं आहे ते. इतके दिवस आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा तू ऐकलं नाही. आजपर्यंत मी तुला प्रत्येक वेळेस पाठीशी घातलेलं आहे, पण नाही, आता मी तुला अजिबात पाठीशी घालणार नाही. इकडे हेच सगळं बोलणं ऐकलेलं असतं ते जान्हवीने आणि जान्हवी धावतच आनंदकडे येते आणि आनंदला सांगू लागते. इकडे आभ्याला समजवण्याचा प्रयत्न अक्षय करत असतो, पण आभ्या मात्र ऐकायला तयार नसतो. शेवटी अक्षय त्याला म्हणतो की आभ्या मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या आधी, मला जे काय सांगायचं आहे ते. तू आरती बहिणींच्या बाबतीत पण काही ऐकणार नाहीस का. असं बोलल्यानंतर इकडे अभि म्हणतो की पुढचे शब्द जपून वापर अक्षय. अक्षय म्हणू लागतो हो मी तेच सांगत आहे तुला, तुला माहिती आहे का आरती बहिणींना मारणारी ही रेवा आहे. तेव्हा अभि म्हणतो काय बोललास तू. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, तुला आठवतंय का अभ्या, जेव्हा आरती बहिणी गेल्या तेव्हा काय घडलेलं होतं ते. अरे रमा आणि आरती बहिणी दोघीजणी बाहेर गेलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर आपली अर्था होती आणि मग आरती बहिणींनी ॲक्च्युली ती सुपारी रमाला मारण्यासाठी दिलेली होती आणि आरती बहिणींनी ती सगळं स्वतःवरती घेतलं, कारण रमाच्या जवळ अर्था होती आणि अर्थाला वाचवण्यासाठी आरती बहिणींनी रमाला ढकललं आणि त्या स्वतः तिथे गेल्या, हेही तुला माहिती आहे. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय घडलं होतं हे आठवते का तुला. रमाला आरती बहिणींनी काय सांगत होत्या त्यावेळेस हे ऐकल्यानंतर अभिला धक्का बसतो. अभि म्हणतो हे सगळं खोटं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो नाही, हे सगळं खरं आहे, मी जे खरं आहे ना ते सांगत आहे. पण अभिचं म्हणणं असतं की तू इतक्या दिवस का सांगितलं नाही, माझ्यापासून का लपवलं आहेस. तेव्हा अक्षय म्हणतो तुला माहिती आहे का, जेव्हा ही गोष्ट मला कळली तेव्हा तिने मला त्या आपल्या ऑफिसच्या गॅलरीतून ढकलून दिलं आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. पण मी जर त्याच वेळी सांगितलं असतं तर मला काही पुरावे गोळा करायचे होते. तेवढ्या सगळ्यामुळं आपण तिला कधीच जेलमध्ये टाकू शकत नव्हतो आणि ते पुरावे गोळा करण्यासाठी मला हे मेमरी लॉसचं नाटक करायला लागलं आहे. हे सगळं अक्षय सांगत असतो आणि अभिला मात्र विश्वासच बसत नसतो की हे सगळं खरं आहे. आणि मग त्याला आठवू लागतं. अक्षय म्हणतो तुला आठवतंय का की तुझा वापर करून तुझा बॅड पॅच चालू होता, तू डिप्रेशनमध्ये होता, त्या गोष्टीचा फायदा तिनं घेतलेला आहे आणि मग तिने लग्न करून तुझ्यासोबत या घरात आली, का तर तिला मुकादमांच्या घरात यायचं होतं. हे ऐकल्यानंतर इकडे अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणत असतो की हे सगळं तू खरं सांगतोस. तेव्हा अक्षयला अभि म्हणत असतो की हे सगळं तू खरं सांगतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, हे सगळं 100% खरं आहे. हे ऐकल्यानंतर तेवढ्यातच तिथे मयूरी येते. मयुरीने पण हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तिलाही धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते अक्षय आत्ता तू जे बोलला ते. तेव्हा अक्षय सांगू लागतो की हो मयुरीताई, आत्ता मी जे काय बोललेलं आहे ना ते सगळं खरं आहे आणि हे सगळं त्या रेवाने केलेलं आहे. मला तिने त्या जिन्यातून ढकलून दिलेलं होतं आणि मी ओरडत होतो, मी तिला म्हणलेलं होतं की मी तुला सोडणार नाही, म्हणून मी तिला मारतही होतो आणि त्याचबरोबर तिने मला त्या गच्चीत नेलं आणि त्या गच्चीतून मला तिने ढकलून दिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं इतकं वाईट कृत्य एखादी बाई कशी करू शकते, अशा इतक्या चुकीच्या पद्धतीनं कसं वागू शकते, हा प्रश्न पडलेला असतो. आणि अक्षय सांगत असतो की हो, तिनं माझ्याशी वागलेली आहे. इकडे मयुरीलाही धक्का बसलेला आहे आणि मग अक्षय म्हणू लागतो की अभ्या मला तुला वाचवायचं आहे. त्या रेवाशी लग्न करायचं नाटक केलेलं आहे मी आणि तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर अभिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अभि म्हणत असतो की आता मी सोडणार नाही. अक्षय म्हणत असतो अभि असा काय विचार करतोयस तू, एवढं सगळं केलेलं आहे त्याच्यावर पाणी पडेल. अभि म्हणत असतो की आता मला जे काय करायचं आहे तेच मी करणार आहे. हे ऐकल्यानंतर अक्षयलाही धक्का बसलेला आहे. अभि म्हणतो की मी चाललो आता. असं म्हणत अभि निघत असतो. रमाकांत त्याला थांबवत असतो
पण अभि ऐकायलाच तयार नसतो. म्हणत असतो की नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही. मी आता कोणाचंही ऐकणार नाही. माझ्या अर्थीच्या बाबतीत इतकं वाईट कोणीतरी कसं वागू शकतं? माझ्या अर्थाच्या बाबतीत इतकं वाईट कसं काय कोणी वागू शकतं? असे प्रश्न आता त्याच्या पुढे उभे राहिलेले असतात. आणि इकडे अक्षय त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याचबरोबर इकडे गुरुजी म्हणत असतात की काय झालं, कुठे आहे नवरी? हा प्रश्न गुरुजी विचारत आहेत. शशिकांत आणि पार्वती दोघंही बाहेर आलेले आहेत. नवरी सापडली का? तेव्हा शशिकांतला गुरुजी सांगतात की नाही, आता हे लग्न होऊ शकणार नाही, कारण जर मुहूर्त संपलेला आहे तर हे लग्न कधी लागणार? हा प्रश्न ते विचारत आहेत. आणि त्याचबरोबर रमाही तिथं आहे. इकडे अभि आणि आनंद आत येतात. रमा त्यांना विचारू लागते, काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा ते दोघंजण सांगू लागतात की अगं रमा, सगळा गोंधळ झालेला आहे. मी आत्ताच ऐकलेलं आहे की शशिकांत मुकादमांनी हे सगळं घर, हे सगळं जुगारात हरलेलं आहे आणि आपण सगळे रस्त्यावर येणार आहोत. रमाला धक्का बसतो. आणि इकडे रूममध्ये आता बांधून ठेवलेलं असतं ते म्हणजे रेवाला. आणि रेवा तिथे असते. आणि त्याचबरोबर रेवा विचार करत असते. तेवढ्यात अभि तिथे येतो. आणि अभि रेवाला म्हणू लागतो की जरा विचार कर तू. आणि अभि तिच्याकडे पाहत असतो. अभिचं असं म्हणणं असतं की मी तुला सोडणार नाही, असं तो बोलत असतो. पण रेवाला धक्का बसतो, कारण अभि तिच्या तोंडावरची जी चिकटपट्टी आहे ती काढतो आणि तिला म्हणतो की बोल. असं करत त्याने तिला बोलायला सांगितलेलं असतं. ती म्हणत असते की अभि मला जायचं आहे, अभि मला नाही करायचं तुझ्याशी लग्न, मला अक्षयशी लग्न करायचं आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर अभि तिला म्हणतो ठीक आहे जा, असं म्हणत अभि सोडून देतो. आणि त्याचबरोबर आता रेवा अक्षयकडे आलेली असते. अक्षय, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मला नाही करायचं त्या अभिसोबत लग्न, मला किडनॅप केलं होतं. आणि आता इकडे अभिने तर तिला सोडलेलं असतं. आणि अक्षय जे काय करणार आहे त्या गोष्टीवर अभिने पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो. आणि त्याचबरोबर पार्वतीची विचारत असते काय झालं नक्की. त्यावेळेस रेवा म्हणत असते की अक्षय, चल आपण लग्न करूया. तेव्हा पार्वतीजी म्हणत असते की आता हे लग्न होऊ शकणार नाही, असं ती बोलत असते. तेव्हा रेवा आणि अक्षयलाही धक्का बसलेला आहे. त्यानंतर रमा तिथे येते आणि अक्षयला समजून सांगू लागते की अहो, हे लग्न होणं गरजेचं आहे, तुम्हाला त्या रेवासोबत लग्न करावंच लागणार आहे. हे ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो, तुला काही वेळ लागले का, तू काय बोलतेस हे सगळं? तेव्हा रमा सांगते की हो, जर तुम्ही हे लग्न केलं नाही तर आपण सगळे रस्त्यावर येणार आहोत, आपल्या सगळ्यांची वाट लागणार आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो की असं काही होणार नाही. आणि अक्षय रमाची साथ देऊ लागतो. आता नक्की काय घडणार आहे? अक्षय रेवाच्या विरोधातले पुरावे कसे सगळ्यांना दाखवणार? त्याचबरोबर तिला पोलिसांच्या ताब्यात कसं देईल? आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आता पुढे उभी राहते, ती म्हणजे अक्षय आणि रमा हे दोघंजण मिळून मुकादम कुटुंबाला कसं सांभाळणार? मुकादम कुटुंबाच्या बाबतीत नक्की काय करतील? मुकादम कुटुंब आता रस्त्यावर येत आहे, त्यांची मदत कशा पद्धतीनं करतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.